विभागातर्फे बैशाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे प्रायोजित संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस. आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर अभिमन बिरारी सर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मालेगाव यांचे लाभ झालेला आहे. या कार्यक्रमासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या परिवारातर्फे त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णा शिंदे सर, सचिव श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ येवला यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्यांची लाभलेले आहे ते माननीय रावसाहेब दाभाडे गुरुजी सर, अध्यक्ष श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ येवला, जे आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ आहे, त्यांचे पण मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच माननीय राजेंद्र आहेर साहेब, अध्यक्ष श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ येवला, यांचे पण मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच मंचावर उपस्थित शैक्षणिक पर्यवेक्षक तसेच वाणी सर आणि इतरांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण प्रतिमा पूजनाने करत असते. यासाठी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. तत्पूर्वी एक मी विनंती करतो, विनंतीचा माझा मान राखावा. अशा आज आपण अध्यक्षपदाची सूचना आणली, मान्य केलंय आम्ही सगळ्यांनी, परंतु कॉलेजचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आज जमे सरांच्या अध्यक्षतेखाली खाली कार्यक्रम करणार आहे, त्यांनी ते माझ्यासाठी स्टेजवर यावं असे मी या ठिकाणी विनंती करतो. आज मी खाली तुमचं काय तुमचं दिवसभर त्या नियोजनामध्ये अधिकार नाही, परंतु माझी विनंती की या ठिकाणी स्टेजवर कॉलेज प्रमुख कोणीतरी असावे अशी माझी प्रांजळ भूमिका आहे. मी जरी वयस्कर असलो तुम्ही माझा सन्मान करीत असला, पण आज या ठिकाणी कॉलेजच्या प्रमुखाने इथे कोणी असो तुम्ही ठरवायचंय कोणी बसा, तुम्ही माझा अधिकार माझा नाही, पण कॉलेज प्रमुख या ठिकाणी स्टेजवर पाहिजे. मॅडम या सर
काही माझ्या सूचनेचा काही जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर त्याच्यामध्ये व्याख्यान सुरू झाल्यानंतर आपण खाली धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली परंपरा आहे. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मी चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अभिमन बिरारी सरांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णा शिंदे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी मॅडम शिंदे मॅडमना विनंती करतो. वाणी सर. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले रावसाहेब दाभाडे गुरुजी यांचे स्वागत सोनवणे मॅडमने करावे अशी मी त्यांना विनंती करतो. मी या प्रसंगी काही प्रथामध्ये बंद करायचा चालू करण्याचा अधिकार माझा नाहीये, परंतु कालच माझा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. आज मी या ठिकाणी सत्कार घेऊ शकत नाही हे आपल्याला विनंती करतो. सत्कार म्हणून तुम्ही तोंडी बोलू शकता, परंतु रोज जर मी आता 3 दिवस बसलो 3 दिवस मला शाळेत घालणार आणि मी ते घेणार का हे मला योग्य वाटत नाही. आपला ज्येष्ठांचा काय आता या ठिकाणी ठीक आहे. आता वाणी सर या ठिकाणी वयोवृद्ध आज या ठिकाणी त्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाणी सर यांचे स्वागत करावे असं मी मॅडमने विनंती करतो. धन्यवाद मॅडम. आलेले आपले प्रमुख वक्ते त्यांचा परिचय करून देण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडण्यासाठी मी मंचावरती प्राध्यापक सोनवणे मॅडम यांना आमंत्रित करतो. आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपल्याला सत्कार करणे हे आमच्या शाळेत सांगायचं कर्तव्य आहे. म्हणून माझ्याकडून आपण स्वामी सांगायचं आलेलं आहे, तुमचा सत्कार करणं उचित आहे. म्हणून श्रीरामच्या शाळेत सांगायला आमचे माननीय अध्यक्ष दाभाडे साहेब यांनी त्याचा सत्कार करावा असं आज मी त्यांचा सत्कार करतो. आज अध्यक्ष या नात्याने श्रीराम देश या नाते संघटनेचे आपण सचिव आहात, पण आज या सभेचे अध्यक्ष आहे, तेव्हा अध्यक्षाच्या हाताने हा सत्कार व्हावा अशी माझी इच्छा आहे.
काही प्रथेमध्ये माझ्याकडून चुका होण्याची शक्यता आहे, पण मी आपल्या करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यांनी जे सूचना केली ते मान्य करणे आमचं कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिक स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून सुद्धा प्रमुख पाहुणे येस करू सर. हेच आता हे सूत्रसंचालन करतात. उद्या यायचं नाही, उद्या सर्वांना यायचंय. आपण वेळेत कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला तिकडे तुमचा कार्यक्रम आहे पेन्शन डेचा, त्या कार्यक्रमाला पेन्शनर डे आहे आणि पंचायत समितीमध्ये आम्ही तो कार्यक्रम घेतलेला आहे. आम्ही एका ठिकाणी सर्व उपस्थित राहणार आहे. त्या दृष्टीने 11 वाजता आम्हाला जायचं. आपण 9 वाजताच कार्यक्रम चालू करू शाळेत आणि 9 ते 10 1 तासामध्ये आपण तो कार्यक्रम घेऊ. ठीक आहे. म्हणजे तुमच्याशिवाय हा कार्यक्रम घेणं आम्हालाही शक्य नाही. तुमचं सहकार्याची अपेक्षा आहे. आता रंगवेल सर आणि रमेश सर सोबत सर दरवर्षी हे व्याख्यानमाला आयोजित करतात आणि हे सर्व अतिशय ज्ञानी हुशार माणसं आहेत. त्यांचं प्रबोध इतकं चांगलं असेल, त्यांचं वक्तव्य खूप छान असेल. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता मॅडम काम करत आहे आणि म्हणून त्यांचं सत्कार करणं उचित आहे. दादांनी सुशीलप्रमाणे आता दादांच्याच हातात त्यांना सत्कार करावा सांगितलं नाही. हे बघा, सत्कार माझ्या हस्ते अनेक जातात, पण प्रमुख पाहुणे आज आपल्या स्टेजवर असताना हे सत्कार करणं योग्य नाही असं नाही, परंतु आज योगावर लागलं आपलं भाग्य आणि एक तुम्हाला सांगतो त्यांच्यापासून आदर्श घेण्यासारखे एवढा लांबून येऊन एक राईट वेळेवर आला तर आपल्या हस्ते हे सूत्रसंचालन जे करतात किंवा हे आमच्या ज्येष्ठांकरता ही जी व्याख्यानमाला सुरू केली त्याचे धनगर सर आज या ठिकाणी नाही, परंतु त्यांच्या पत्नी त्या मला वाटतं त्या सुद्धा PhD झालेल्या आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये एक स्त्री आपल्या ज्येष्ठांकरता किती काम करू शकते, म्हणून सर आपला या ठिकाणी आपण त्याचा सन्मान करावा अशी माझी विनंती आहे. समय सूचकता जास्त आहे म्हणजे आपल्या दादा महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, वैशाल विभाग प्रायोजित आज संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचा दुसरा दिवस. काल प्रथम पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये श्री अशोक पाटील सर यांनी आपल्याला सर्वांसाठी योग या विषयावरती बहुमोल असं मार्गदर्शन केलं. आज आपल्या या संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेसाठी दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये इतिहास अभ्यासक डॉक्टर अभिमन बिरारी सर उपस्थित झालेले आहेत. मी मंचावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री कृष्णा शिंदे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अभिमन बिरारी सर, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री रावसाहेब दाभाडे सर आणि आमच्या महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक चौधरी सर, मंचावर उपस्थित वाणी सर आणि येथे सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळींचे हार्दिक स्वागत करते. काल आपण व्याख्यानमालेला सुरुवात केली. आज डॉक्टर अभिमन बिरारी सर आपल्याला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याविषयी माहिती देणार आहेत. सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सरांचं नाव डॉक्टर अभिमन माधवराव बिरारी. सरांचे शिक्षण MA, SET, DED, PhD असून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील जनतेचा सहभाग हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.
सर आपल्याच महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून जवळपास 40 वर्ष सरांनी प्रदीर्घ सेवा दिलेली आहे. महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पुणे विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष, अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे चेअरमन अशी महत्वाची पदे सरांनी भूषविलेली आहेत. सरांनी 4 पुस्तके प्रकाशित केलेली असून कंधाण्याची बखर हे पुस्तक सर सध्या लिहित आहेत. सेवानिवृत्तीनंतर मालेगाव कॅम्प येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीचे सर सक्रिय सदस्य आहेत. ज्ञानदेवी वाचनालय मालेगाव कॅम्पचे सचिव म्हणूनही सर आपले सक्रिय योगदान देत आहेत. पुणे विद्यापीठ वैशाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते म्हणून सरांनी आजवर शेकडो व्याख्याने दिलेली आहेत. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक म्हणून सरांचा नावलौकिक असून सामाजिक शैक्षणिक कार्यात सर आजही हिरिरीने सहभागी होत असतात. सर आपणास आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या अनुषंगाने आपणाशी संवाद साधणार आहेत. मी सरांचे पुनश्च एकदा शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते आणि पुढील सूत्र आमचे सहकारी प्राध्यापक कसबे सर यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. सरांचे एक वैशिष्ट्य जाणून दिलं. महाराष्ट्र शासनाने सेट परीक्षा ही प्राध्यापकांसाठी कंपल्सरी केली. आपल्या नाशिक जिल्ह्यात इतिहास विषयातला सगळ्यात पहिली गरज नसताना त्यांना त्यांची अपॉइंटमेंट जी होती ती 91च्या अगोदर होती, तरी सुद्धा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सेट परीक्षा पास होणारे नाशिक जिल्ह्यातले पहिले सदग्रस्त धन्यवाद. यानंतर मी खरंच सरांना स्टेजवर आमंत्रित करेन. त्यांनी त्यांचा शब्द ईश्वस्तन याद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करावी. मुखवटा दिसला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष साहेब आणि प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील सगळे मंडळी आणि आपली सर्व ज्येष्ठ कंपनी, आपण संत गाडगे बाबा संतांची भूमिका आहे. संतांची भूमिका असल्यामुळे की संतांनी काय काम केलं हे या संतांनी सांगितलंय आणि म्हणून तुकाराम महाराजचा एक अभंग आहे, तो मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि त्या अभंगात काय सांगितलेलं आहे हे आपल्याला समजेल. आणि तो अभंग आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेला. तर तुकाराम महाराजांनी अभंग त्या गणेशाबद्दल काय सांगितलं, तर गणपतीचं महत्व काय आहे आणि म्हणून मी याबद्दल तुम्हाला सांगतो, म्हणून दाखवतो मी. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकर महेश्वर नारी याचा, मकर महेश्वर नारी याचा. हे तिन्ही देव जेथून उत्पन्न, हे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी, पाहावे पुराणी व्यासाची या, पाहावे पुराणी व्यासाची या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. धन्यवाद. एकोणऐंशी वर्ष वय धन्यवाद सर. खूप गोड आवाजात तुम्ही अभंग सांगितला आहे. खूप ऐकायला एकदम सकाळी सकाळी एकदम आनंद वाटल्यासारखा झाला सर. थँक्यू. यानंतर मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते डॉक्टर बिरारी सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या मंचावर यावे आणि आपले मनोगत व्यक्त करायचे.
असू द्या काय अडचण नाही 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 मीडियासाठी फोटो द्यायला हो, एक 5 मिनिट बसा नंतर काय 5 नाही 10 मिनिटं बसू आम्ही, तुम्ही सांगा ना आम्हाला आदेश द्या. आदेश नाही, विनंती आहे. Yes. थोडा म्हणजे फोटो असं सर, एकदम असं. म्हणजे फोटो मध्ये या गोष्टी नाही, नाही. अहो फोटो करतात चाललंय हे सगळं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री कृष्णा शिंदे, रावसाहेब दाभाडे सर, शिनकर सर, प्राध्यापक चौधरी सर, या बैशाल शिक्षण केंद्राच्या कार्यवाह डॉक्टर सोनवणे मॅडम, शिंदे मॅडम आणि उपस्थित बंधूंनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बैशाल शिक्षण मंडळ व कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे बाबा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. 10 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. या स्थापनेपासून बैशाल शिक्षण मंडळ हे कार्यरत आहे. आता बैशाल याचा अर्थ शाळेच्या बाह्य जाऊन ज्या काही योजना आहेत त्या राबवणं, जे ज्ञानदान आहे हे ज्ञानदान करणं, या उद्देशाने हे बैशाल शिक्षण मंडळ कार्यरत आहे. पुणे विद्यापीठाचे जे पहिले कुलगुरू होते डॉक्टर बाबासाहेब जयकर यांच्या नावाने पण व्याख्यानमाला होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर असतं, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला असते, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला असते, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांची पण व्याख्यानमाला, असे विविध उपक्रम या बैशाल शिक्षण मंडळामार्फत राबवले जातात. या बैशाल शिक्षण मंडळाची जी केंद्र आहेत ती प्रत्येक विद्यालयात आपल्याला एक ज्येष्ठ नागरिक संघ सुद्धा घेऊ शकतो. मागच्या वर्षीच आम्ही आमचा मालेगाव आमचा जो ज्येष्ठ नागरिक संघ होता त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि ती व्याख्यानमाला घेतलेली होती. सांगण्याचं तात्पर्य एकच महाविद्यालय पाहिजे असातला भाग नाही, फक्त रजिस्टर्ड संस्था असेल ती संस्था हे केंद्र घेऊ शकतो आणि त्याचे कार्यक्रम आपण राबवू शकतो. या बैशाल शिक्षण मंडळामार्फत पुणे विद्यापीठाची जी कार्यकक्षा आहे, या कार्यकक्षेत जे 3 जिल्हे आहेत, अहमदनगर, नाशिक, त्याच्यानंतर पुणे ग्रामीण आणि पुणे शहर, या ठिकाणी हे कार्यक्रम चालत असतात. याचे व्याख्याता सुद्धा आपल्याला होता येतं. तुम्ही सुद्धा व्याख्याता होऊ शकता. त्यासाठी परीक्षा असते, त्यांच्यासमोर आपण व्याख्यान द्यायचं, त्यांनी ते पास केल्यानंतर आपण ते व्याख्याता, त्याच्यानंतर एक कृती सत्र असतं. हे कृती सत्र जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, तिथं व्याख्यात्यांची निवड होते आणि अशा पद्धतीने कार्यक्रम राबवले जातात. खऱ्या अर्थाने संघटनाचं जे काम आहे या केंद्रावरचं, ते केंद्र कार्यवाह आणि त्यांचे प्राचार्य करत असतात, कारण त्यांना सर्व जबाबदारी निभावावी लागते. मी प्रथमतः धनगर सर आणि सोनवणे मॅडम यांना धन्यवाद देतो, त्यांनी ही व्याख्यानमाला आयोजित केली. या समाज व्यवस्थेत खऱ्या अर्थाने 2 जे घटक आहेत त्यांचे फार मोठे उपकार या समाजावर आहेत. पहिला घटक शास्त्रज्ञ आणि दुसरा घटक समाजसुधारक. शास्त्रज्ञ त्यांच्या पद्धतीने विविध ठिकाणी संशोधन करतात. त्या संशोधनाचा जो उपयोग आहे हा उपयोग सर्व समाजाला होत असतो
1840 ते 1870 हा कालखंड जर आपण बघितला तर त्या कालखंडात औद्योगिक क्रांती झाली. जेम्स वॅटने वॅफच इंजिन शोधलं, डेव्हिडने संरक्षक दीप शोधला, असे अनेक शोध लागले आणि त्याच्यामुळे औद्योगिक क्रांती झाली. त्या औद्योगिक क्रांतीचे जे परिणाम आहेत ते आजपर्यंत आपण बघतो. सांगण्याचं तात्पर्य एकच, शास्त्रज्ञांनी जे विविध प्रकारचे शोध लावले त्या शोधांचे समाजावर उपकार आहेत आणि त्याचा उपभोग आपण घेतो. आता मोबाईल हे सुद्धा छोट संगणक आहे. संगणक युग सुरू झालेलं आहे. तशाच पद्धतीने दुसरा जो घटक आहे तो म्हणजेच समाज सुधारक. आता मानसशास्त्रामध्ये समाजाची जी व्याख्या करण्यात आलेली आहे त्या व्याख्येचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल, एका आचार विचार परंपरेने एकत्रित राहणारा मानवी समूह, त्या मानवी समूहालाच आपण समाज असं म्हणतो. या समाजामध्ये कधी चांगल्या पद्धती असतात, कधी अनिष्ट रूढी असतात. या रूढी परंपरांना ज्या अनिष्ट होत्या त्यांना थांबवण्याचं कार्य, समाज सुधारवण्याचं जे कार्य या समाज सुधारकांनी केलेलं आहे. समाज सुधारणं हे सोपं काम नाही, कारण प्रवाहाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आपण वाहत असतो आणि त्या समाजाला त्या प्रवाहात आणायचं असतं. अशामध्ये आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर अनेक समाज सुधारक झालेत. विशेषतः स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, त्याच्यानंतर आगरकर, शाहू, रानडे, सावरकर आणि महात्मा ज्योतिबा फुले. या समाज सुधारकांनी खऱ्या अर्थाने या समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या आहेत या परंपरांना पायबंद घालून समाज सुधारवण्याचं जे कार्य आहे हे महान कार्य केलेले, म्हणून त्यांची स्मृती आपण करतो. महात्मा फुलेंचं कार्य आज जे आपण म्हणतो महिला बरोबरीने चालल्यात, संरक्षण क्षेत्रात आहेत, CEO आहेत, अनेक ठिकाणी महिला आहेत, त्याचा जो पाया आहे तो पाया खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी रोवलेला आहे. आणि त्यांच्या ह्या पायावर ही इमारत उभी आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जर कार्य आपण बघितलं तर अत्यंत क्रांतिकारक असं कार्य आहे. क्रांती म्हणजे बदल. समाज व्यवस्थेत बदल झालेला आहे. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र जे आहे या क्षेत्रात त्यांनी उत्थान घडवून आणलेलं आहे. मानवी समता, हक्क यांची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. बघा, मनुष्य हा कुठल्याही जातीचा, कुठल्याही समाजाचा असो, एकच असतो. जातीभेद नसावेत, वर्णभेद नसावेत. ही सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून जे कार्य महात्मा फुलेंनी केलेलं आहे, या सामाजिक उत्थान त्यांनी घडवून आणलेलं आहे. आणि मानवी जे हक्क आहेत या मानवी हक्कांची जाणीव करून देण्याचं काम खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंनी केलेलं आहे. लिंग, वर्ण, जात याचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याला मानवता असं आपण म्हणतो. जगामध्ये ज्या विविध प्रकारच्या क्रांत्या झाल्यात या मानवतेवर झालेल्या आहेत. अमेरिकेत रंगभेद होता, इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. जे राष्ट्र जगामध्ये पहिल्यांदा लोकशाही राष्ट्र होतं तिथं सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला आणि स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळाला. सांगण्याचं तात्पर्य एकच की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये समता प्रस्थापित करण्याचं जे कार्य आहे हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. महात्मा हे ते जन्मताच महात्मा नव्हते. फुलेही त्यांचं आडनाव नव्हतं, गोरे होतं. त्याच्यानंतर त्यांच्या व्यवसायावरून ते पडलं आणि खऱ्या अर्थाने 63 वर्षाच्या जीवनामध्ये त्यांनी जे कार्य केलेले आहे ते सुद्धा आज अजरामर आहे. फुले घराणं मूळ जे आहे कट्टगुण, जिल्हा सातारा
आणि त्यांचे पणजोबा जे होते ते चौगुले होते. आता चौगुले म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगतो. चौगुलेचा याचा अर्थ, पूर्वी खेड्यामधील जी प्रशासन व्यवस्था होती, ही प्रशासन व्यवस्थेमध्ये पाटील आणि कुलकर्णी महत्वाचा होता. पाटलाने प्रशासन चालवायचं, कुलकर्णींनी लिखापडी करावायची आणि त्याच्या हाताखाली कागदपत्राची जी नेआण करण्याचं काम होतं ते चौगुले करत होते. म्हणजे आजचे जे कोतवाल आपण म्हणतो तशा पद्धतीने चौगुलेंचं काम होतं. त्या काळात एक म्हण पडलेली होती, कुलकर्णी बाप्पा त्याची संगत नको रे अप्पा. कुलकर्णी अप्पा त्याची संगत नको रे बाप्पा. तर हे जे कुलकर्णी होते, अर्थात आपण नेहमी अन्यायाविरुद्ध लढत असतो आणि अन्यायाविरुद्ध लढत असताना बंड करत असतो. तशा पद्धतीने या म्हणीनुसार त्या कुलकर्णी आणि फुलेंच्या पंजोबाचे मतभेद झालेत आणि त्यांनी कटवून सोडलं आणि पुरंदरी तालुक्यात रानवडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी ते आलेत. या राणोजीला 3 मुलं होती. शेटीबांना 3 मुलं होती, राणोजी, कृष्णा आणि गोविंदा. पुढे त्या रानवडीहून ते पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर उदरनिर्वाह करता त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला आणि फुलांच्या धंद्यात खूप नाव कमवल्यानंतर त्या काळात पेशवाईचा कालखंड होता आणि या पेशवाईच्या कालखंडात या तिन्ही भावांचं नाव जे आहे ते पेशव्यांच्या कानावर गेलं. आता पेशवाई कालखंड का सुरू झाला, कसा सुरू झाला याविषयी सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात स्पष्टीकरण करतो. साधारण मराठेशाहीचा जो कालखंड आहे 1630 ते 1818, 1630 ते 1707 पर्यंत छत्रपती शाहूंची सुटका होईपर्यंत हा रॉयल पिरियड मराठेशाहीचा कालखंड संबोधला जातो. त्याच्यानंतर शाहू औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर जे संघर्ष सुरू झाले ताराबाई आणि शाहू मध्ये, याच्यामध्ये सुप्रसिद्ध अशी खेडची लढाई झाली आणि या खेडच्या लढाईत शाहू आणि ताराबाई यांच्यामध्ये सुप्रसिद्ध असा तह झाला, त्याला म्हणतात वारणेचा तह. वारणेच्या अलीकडे सातारा हे शाहूंकडे आलं आणि कोल्हापूर हे ताराबाईंकडे गेलं. शाहूची जर परिस्थिती आपण बघितली तर त्याचं ऐन तारुण्य हे औरंगजेबाच्या कैदेत गेलं आणि ऐन तारुण्य औरंगजेबाच्या कैदेत गेलेले असल्यामुळे त्यांच्या अंगी असणारी क्षत्रिय प्रवृत्ती जी आहे ती थोडीशी नष्ट झाली होती. पर्यायाने त्यांचा जो कारभार होता, अष्टप्रधान मंडळातील जे पेशवे होते या पेशव्यांकडे गेला आणि तेव्हापासून बाळाजी विश्वनाथ, पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट, तेव्हापासून पेशवाईचा प्रभाव वाढायला लागला, छत्रपती नामधारी झाला आणि पर्यायानेच तेव्हापासून बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पहिला, त्याच्यानंतर नानासाहेब अशी परंपरा पेशवाईची सुरू झाली. मला सांगायचं आहे की तिन्ही भाऊ पुण्यात आल्यानंतर पेशव्यांच्या कानावर त्यांची वार्ता गेली आणि त्यावेळेला फुलांच्या गाद्या, शेरे पुरवण्याचं काम ही मंडळी पेशव्यांना करू लागली. एकदा फुलांचा जो पूर्ण पोशाख आहे हा पोशाख पेशव्याला त्यांनी दिला. यावर पेशवा खुश झाला आणि त्याने 35 एकर जमीन या तिन्ही भावांना दिली होती आणि फुलांचा आणि त्यांचा संबंध खूप जवळून आला
आणि त्या ठिकाणी गोरेंचे हे फुले झालेले आहेत. म्हणजे मूळ आडनाव गोरे, जो व्यवसाय केला त्याच्यावरून फुले झालेले आहेत. पुढे महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं आणि हे विश्वची माझे घर. समाजसेवा करताना मर्यादा नसते. कुठलाही समाज असेल त्याची एन प्रकारे आपल्याला सेवा करता येते, कुठल्याही माध्यमातून करता येते. पुढे त्यांना मिळाली पेशव्याकडून जमीन जी होती, भाऊबंदकीच्या वादात गेली. पुढे गोविंदराव म्हणजे ज्योतिबांचे वडील यांनी भाजीपालाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांचा विवाह चिमणाबाई म्हणजे महात्मा फुलेंची आई हिच्याशी झाला. त्यांना 2 मुलं झाली, एक राजाराम आणि दुसरा ज्योतिबा. ज्योतिबांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी कटकुंज जिल्हा सातारा येथे झाला आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी म्हणजे वयाच्या 63व्या वर्षी झाला. आपण जर पेशवे काळ बघितला तर राजसत्ता आणि धर्मसत्ता एकाच ठिकाणी एकवटलेली होती. धर्माचे प्रभाव होते, राजसत्तेचा प्रभाव होता आणि त्या काळातील जी विद्या होती, विद्या फक्त ब्राह्मणांनी शिकायची असा सर्रासपणे समज होता. इतरांनी शिकवणं म्हणजे पाप आहे. पेशवाई गेली, त्याच्यानंतर इंग्रज आले. 1818 मध्ये पेशवाई पूर्णपणे बुडाली आणि पेशवाई बुडाल्यानंतर इंग्रजांची सत्ता आली आणि अनेक धर्मोपदेशक जे होते यांनी पुण्यात 1824 मध्ये मराठी शाळा सुरू केली होती. परंतु ही शाळा म्हणजे बाटग्यांची शाळा, बाटलेल्यांची शाळा, त्यामुळे त्या शाळेमध्ये मुलं पाठवत नव्हते आणि ती शाळा काही सुरळीत पुढे चाललेली नाही. इकडे महात्मा ज्योतिबा फुले 7 वर्षात झाले, त्यांना शाळेत टाकलं. परंतु फुलांच्या दुकानावर काम करणारा जो एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाने गोविंदरावांचे कान भरले. हा जर शाळेत गेला तर तो ऐदी होईल, आळशी होईल, काम करेन असा होईल. याच्या मागे अंतर्यामी कारण असं होतं, हा पोरगा जर पुढे मागे शिकला तर हा लिखापडीचं जे काम आहे तो त्याच्या हातात घेईल, माझी नोकरी जाईल. या उद्देशाने त्याने कान भरायला सुरुवात केली आणि पर्यायानेच महात्मा फुलेंची जी शाळा होती ती शाळा त्या ठिकाणीच बंद झाली. गोविंदरावांनी शाळेत न पाठवल्यामुळे बंद झाली. पुढे 13व्या वर्षी नायगावचे जे खंडोजी नवसे पाटील होते यांची मुलगी सावित्री हिच्याबरोबर 1840 मध्ये महात्मा फुलेंचा विवाह झाला. त्या काळात लग्न म्हणजे काय हे समजण्याच्या आतच विवाह करण्याची सर्रासपणे पद्धत होती. आपण सर्व ज्येष्ठ आहात, आपल्याला सर्व प्रथा माहितीच आहेत. एवढंच नाही तर काही समाजात पोटाला कुंकू लावण्याची सुद्धा पद्धत, मुलगा झाला तर माझा, मुलगी झाली तर तुमची, म्हणजे बालवयात त्यावेळेला विवाह पद्धती होती आणि तशा पद्धतीने फुले आणि सावित्रीबाईंचा विवाह झाला. त्या काळातल्या ज्या कल्पना होत्या शिक्षणाविषयी ह्या अत्यंत हास्यास्पद होत्या. कारण हे शतक म्हणजे ठराविक वर्गाने शिक्षण घेतलं पाहिजे, ठराविक वर्ग शिकेल असं सर्व मनावर बिंबवलेलं. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती कोणी शिकत नव्हतं. शिवाशिव आणि पवित्र अपवित्र याच्या कल्पनाच भयंकर हास्यास्पद होत्या. छापील कागदाला शिवणं म्हणजे धर्म बुडवणं. छापील कागदाला शिवणं म्हणजे धर्मबाह्य वर्तन करणं. शाईचा सुद्धा विटाळ मानला जायचा, चांबडी कवराचा सुद्धा विटाळ मानला जायचा. कोणी शाळेत गेलं, शाळेतून आल्यावर स्नान करावं लागायचं आणि अशा पद्धतीने शाळा किंवा शिक्षणाविषयी
अपसमज हे बऱ्याचशा प्रमाणात होते. मला तर वाटतं आत्तापर्यंत पायात चप्पल घातलेली स्त्री खेड्यामध्ये फिरू शकत नव्हती. ती वेश आली की तिथे चप्पल काढायची आणि जायची. एवढंच काय, 1983 पण निकुम सर आमच्या मॅडमना ओळखतात. मी मोटरसायकल घेतली तर मोटरसायकल सुद्धा गावात बसायचे आणि मी सांग बैस म्हणजे तिथं वेशीजवळ उतरायचे आणि जायचे. असे समाजामध्ये अंकुश होते. काळ बदलतोय. आज महिला वर्ग सर्वच ठिकाणी आघाडीवर आहेत, संरक्षण व्यवस्थेत आहेत, राज्यकारभारात आहेत, राजकारणात आहेत, शिक्षक शिक्षिका झालेल्या आहेत, प्राध्यापिका झालेल्या आहेत. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, हा पाया जर कोण घेतला असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी रचलेला आपल्याला दिसून येतो. ब्राह्मणाच्या सांगण्यावरून ज्योतिबांचं शिक्षण सुटलं. ते फुलाचं जे दुकान होतं ते दुकानामध्ये काम करायला लागले आणि त्यांच्या शेजारी गफारबेग मुंशी नावाची एक व्यक्ती होती. ती वाङ्मयामध्ये त्याचप्रमाणे कुराणामध्ये तज्ज्ञ होती आणि मिस्टर लिजिट हे सुद्धा त्यांच्या सहवासात आले. या दोघांच्या प्रयत्नाने आणि मुळातच महात्मा फुलेंना सुद्धा शिक्षणाची आवड असल्यामुळे 7व्या वर्षी जी शाळा सोडली होती ते 14व्या वर्षी पुन्हा शाळेत गेले. शाळेत गेल्यानंतर साहजिकच फरक पडतो. 7 आणि 7 14 वर्षाचा खूपच मोठा. त्यांचे जे वर्गमित्र होते ते लहान आणि हे अशा पद्धतीने त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. त्याच्या अगोदर ज्योतिबांनी छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन बोनापार्टचं चरित्र ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला होता, वाचन केलेलं होतं. पर्यायानेच आपण आदर्श किंवा मोठ्या व्यक्ती जे आहेत त्यांचा अभ्यास का करतो? आजही 350-400 वर्ष झालीत तरी छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष फक्त आयुष्य जगलेत तरी सुद्धा आपण त्यांचा आदर्श घेतो, त्यांचा अभ्यास करतो. याला कारण त्यांनी जी बुद्धिमत्ता वापरलेली आहे, क्षणोक्षणी लहान वयापासून शून्यातून जे स्वराज्य निर्माण केलं आणि ते चालवलं, हे आदर्श आपल्या समोर असतात. तशा पद्धतीने या थोरा मोठ्यांची चरित्र ऐकण्यात आली, वाचण्यात आली. नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर तो प्रमुख झाला. त्याने युरोपचा पूर्ण नकाशा बदलून टाकला होता. जे प्रदेश जे जिंकले होते, त्यानंतर ज्योतिबांनी धर्मग्रंथ वाचले, हिंदू धर्मशास्त्र, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी वाचली. या सर्व वाचनानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या लक्षात आलं की हिंदू धर्म चांगला आहे. धर्मामध्ये असं काही सांगितलेलं नाही, पण काहींनी त्याला विकृत बनवलेलं आहे. ठराविक लोकांना तिथं दर्शनाचा अधिकार, ठराविक लोकांना शिक्षणाचा अधिकार, महिलांनी येऊ नये, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जात होत्या. थोडक्यात काही लोकांना अज्ञानात ठेवून विकृतपणा आणण्यात आलेला होता आणि सामान्य जनतेला अज्ञानात ठेवून जाती जातीत भेदभाव निर्माण करण्याचं जे काम होतं, हे काम या समाजाने केलं होतं. तत्कालीन हरिजन समाजाची परिस्थिती जर आपण बघितली तर अत्यंत दयनीय अशी परिस्थिती होती. एखादा हरिजन जर गावात आला तर त्याची पावलं जर उमटू नयेत म्हणून फुलपटं बांधलं जायचं, ती पावलं पिसली जायची. त्यांचे पानवटे सुद्धा बाहेर, त्यांचे हा सुद्धा वस्ती बघा गावाच्या बाहेर आहे. वास्तविक माणसाने माणसासारखी वागणं म्हणजे मानवता होय. सांगण्याचं तात्पर्य एकच की ही जी अस्पृश्यता होती ही माणसांनीच निर्माण केली होती, ठराविक जातीने निर्माण केलेली होती. आणि हे निर्मूलन करण्यासाठी अशा समाजसुधारकांची गरज आहे आणि त्यातीलच महात्मा ज्योतिबा फुले हे एक होत. आजही
फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं का संबोधलं जातं? त्यांची जी विचारसरणी आहे समता प्रस्थापित करण्याची, मानवता प्रस्थापित करण्याची, त्या काळातील 19व्या शतकातील ती विचारसरणी आज आपण अंगीकारतोय आणि त्याच्या पद्धतीने आपण चाललोय, म्हणून आपण म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. हे खऱ्या अर्थाने समाज सुधारक होते आणि या समाज सुधारकांनी सुधारणा केल्यामुळे समाजामधील जी भेदभाव होता, दरी होती, ही नष्ट होण्याचं काम झालेलं आहे. सर्वात प्रथम महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणतं कार्य हाती घेतलं असेल तर ते म्हणजे स्त्री शिक्षणाचं. धर्म मार्तंडांचा स्त्री शिक्षणाला मोठा विरोध होता. त्याविषयी स्त्री शिक्षणाविषयी धर्म मार्तंडांनी ज्या समजुती घातल्या होत्या त्या कशा होत्या बघा. स्त्री शिकली तर कुमार्गाला जाते, परंतु त्यांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी हा मूलमंत्र घेतला आणि शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. ती सुरुवात त्यांच्या घरापासून केली आणि सावित्रीबाईंना शिकवलं, त्यांना शिक्षिका बनवलं आणि पहिली जी शाळा काढली त्या शाळेत शिक्षिका आणि मुख्याध्यापिका ह्या सावित्रीबाईच होत्या. पहिली जी शाळा आहे ही जानेवारी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा पुण्यात काढली होती. 1848 हे वर्ष क्रांतिकारी वर्ष म्हणून ओळखलं जातं. 1848 मध्ये अमेरिकेत स्त्री उद्धार चळवळ सुरू झाली. 1848 मध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, कम्युनिस्टांचा जाहीरनामा सुरू झाला. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर 100 वर्षांनी एक वर्षानंतर भारत स्वतंत्र झाला. म्हणजे स्त्री शिक्षणाची जी सुरुवात झाली 1848 मध्ये. आता तेव्हा विद्यार्थी किती होते आणि काय कोण कोण होत्या तेही आपण बघावं लागणार आहे, तर आपल्याला समजेल कशा पद्धतीने त्यांनी मुहूर्तमेढ रोवली ती. त्या काळात स्कॉटिश जे मिशनरी होते, या मिशनरींनी पुण्यात शाळा काढण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु ती बाटग्यांची शाळा म्हणून शाळेत मुली जात नव्हते. खऱ्या अर्थाने मुलींची शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले सुधारक होते. पुण्यामध्ये असणारा तात्या भिडेंचा जो वाडा आहे, या तात्या भिडेंच्या वाड्यात पहिली शाळा सुरू केली होती. तात्या भिडे हा परोपकारी माणूस होता. त्याने कुठल्याही प्रकारचं भाडं न घेता वरून 101 रुपये देणगी दिली. आता 1848चे 101 रुपये म्हणजे आजचे 101 रुपये नाही, आजचे 100 म्हणजे 10 रुपये झाले. सांगण्याचं तात्पर्य एकच की तो दाता सुद्धा होता. प्रथमतः त्यांचा जो मित्र परिवार होता, या मित्र परिवारातील मुली त्या शाळेमध्ये होत्या. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका या त्या शाळेच्या सावित्रीबाई फुले होत्या. ज्योतिबांचे जे ब्राह्मण स्नेही होते त्याच्यातील सखाराम परांजपे, सदाशिव लोखंडे, सदाशिव साठे या ब्राह्मण मंडळींनी सुद्धा त्या शाळेला आर्थिक मदत केली होती. ज्योतिबांचा ब्राह्मणांना विरोध नव्हता, त्यांचं जे ब्राह्मण्य होतं या ब्राह्मण्याला विरोध होता. सांगण्याचं तात्पर्य एकच, कोणी कोणत्या जातीत जन्माला यावं हे आपल्या हातात नाही. पण माझी जात खूप उंच आहे, मी या जातीत अशा पद्धतीनेच वागेल, माझ्यापेक्षा ते कनिष्ठ आहेत, ही जी समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं होतं, हे ब्राह्मण्य फैलवण्याचं काम करत, त्या ब्राह्मण्याला विरोध होता. कोणीही जातीने श्रेष्ठ नसून त्याच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ आहे. शाहू महाराजांनी सुद्धा वैदिक प्रकरण, तो आपला विषय नाही, तर गंगेवर स्नानाला गेला असताना त्यांना वैदिक मंत्र म्हणत नव्हते. त्यावेळी त्यांना विचारलं राजाला, तुम्ही असं का म्हणतात? म्हणे तुम्ही क्षत्रिय नाहीत. सांगण्याचं तात्पर्य एकच,
हे जे उच्च नीच भेदभाव एवढ्या राजाला ते असं म्हणत होते, ते वैदिक प्रकरण फार मोठे इथे सांगत नाही. सांगण्याचं तात्पर्य एक ब्राह्मण समाज स्वतःला उच्च समजत होता आणि जातीपातींचा भेदभाव त्यांनी निर्माण केलेला होता. हा विरोध नष्ट करण्याचं काम या समाज सुधारणांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसतं. 1 जानेवारी 1848 रोजी जी शाळा सुरू करण्यात आली होती पुण्यात, तिथं फक्त 6 मुली होत्या. अर्थात ह्या 6 मुली मिळवणं सोपं नव्हतं. मुलींची शाळा होती. स्त्रीच्या शिक्षणाविषयी कशा पद्धती समाज व्यवस्था होती, स्त्रीने शिकू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न चालले होते. त्या काळात त्यांनी 6 मुली मिळवल्या होत्या. त्या 6 मुली म्हणजे पहिली मुलगी होती अन्नपूर्णा जोशी, जिचं वय 5 वर्षाचं होतं. सुमती मोकाशी 4 वर्षाची, दुर्गा देशमुख 6 वर्षाची, माधवी थत्ते 4 वर्षाची, सोनू पवार 4 वर्षाची, ज्योती कर्डिले. या 6 पैकी 4 ब्राह्मण होत्या, 1 मराठा होती आणि 1 धनगर होती. या 6 मुली मिळवल्यानंतर सावित्रीबाईंनी शिक्षण सुरू केलं. अर्थात त्या काळातलं जे शिक्षण होतं, सावित्रीबाईंना काय काय त्रास झालेत हे आपल्याला ते वर्णन करायची गरज नाही. त्या जेव्हा शाळेत जात होत्या तेव्हा खडे मारणं, शेण फेकणं एवढंच नाही, सावित्रीबाई शाळेत सुद्धा साडी ठेवत होत्या. इथून तिला साडी बदलून त्या मुलासमोर येत होत्या. हे असं ऐकत नाही म्हणून त्यांनी गोविंदरावांचे कान भरले आणि तुला घरातून बाहेर जावं लागेल. आणि घरातून बाहेर पण काढलं होतं फुलेंना, फुले दाम्पत्याला. तरी पण त्यांचा एक मुसलमान मित्र होता, त्याने त्यांना घर दिलं. तरी ही स्त्री शिक्षणाची जी मुहूर्तमेढ त्यांनी लावली होती, या शाळेमध्ये कुठलाही फरक पडला नाही. शाळा नंतर वाढत गेली, आपण पुढे याचा विचार करणारच आहोत. परंतु ही शाळा सुरू करताना तत्कालीन समाजामध्ये स्त्रीविषयी असणारं जे मत आहे ते वेगळ्या पद्धतीचं होतं. स्त्री म्हणजे चंचल, स्त्री म्हणजे अविचारी, स्त्री शिक्षण म्हणजे भ्रष्टाचार, असाही गैरसमज होता. एखादी स्त्री जर शिकली तर तिला अकाली वैधव्य प्राप्त होतं. जे काय काय गैरसमज होते. स्त्रीने पायात जोडे घालणं सुद्धा अपवित्र होतं. वडीलधाऱ्यांसमोर बोलणं हे सुद्धा अपवित्र होतं. नवऱ्याबरोबर जेवण करणं हे सुद्धा मान्य नव्हतं. आपल्याला सर्वांना माहिती असेल, एखादी स्त्री जर नवऱ्याच्या अगोदर जेवण केलं तर तिला पुढच्या जन्मी वटवाघळाचा जन्म प्राप्त होतो. असा सर्रासपणे गैरसमज होता. डोंगरेजचं कोणतरी भेटलो मला, डोंगरेजचं कोण सर होते? हा, तुमच्या गावाला तो मोठा वड होता नदीच्या बाजूला, तिथं असं वटवाघळ टांगलेले असायचे. निताण्याला आमची आत्या होती, आत्याला घेऊन आलो का, आम्ही लहानच होतो तेव्हा, नवऱ्याच्या अगोदर जेवशील का तुम्ही वटवाघळाचा जन्म प्राप्त झाला, असं आम्ही सुद्धा लहानपणी बोलायचो. सांगण्याचं तात्पर्य एकच, अशा ज्या समजुती आहेत, गैरसमजुती आहेत, या काय अर्थार्थी संबंध आहे का नवऱ्याच्या अगोदर जेवलो म्हणजे वटवाघळाचा जन्म प्राप्त होतो? या गैरसमजुतींनी तत्कालीन समाज होता, त्याला सुधारवणं गरजेचं होतं. आणि स्त्रीला शिकवणं म्हणजे बिघडवणं ही हास्यास्पद गोष्ट होती. अशा पद्धतीने समाजामध्ये पद्धत असताना शेण आणि दगड फेकूनही ऐकत नाही म्हणून समाजाने हकाटी केली आणि त्याच्या वडिलांना सांगितले की याची शाळा बंद करा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी हाती घेतलेलं कार्य कधीही सोडणार नाही. आणि शेवटचा पर्याय म्हणून त्यांना घरातून बाहेर काढलं. पुण्याची जी गंजपेठ आहे, या गंजपेठेत एका मुसलमानाने घर दिलं आणि मुसलमानाने घर दिल्यानंतर त्या घरामध्ये राहिले आणि त्यांची शाळेचं जे कार्य होतं हे कार्य त्यांनी सुरू केलं. 3 जुलै 1851 रोजी बुधवार पेठेत दुसरी मुलींची शाळा काढली. आता एक शाळा 6 विद्यार्थिनीवर सुरू केली, तिची प्रगती झाली. 3 वर्षात विद्यार्थिनींची संख्या वाढली. त्यानंतर दुसरी शाळा बुधवार पेठेत
सुरू केली, त्यावेळेचे जे तपासनीस होते त्यांचं नाव होतं दादोबा पांडुरंग तरखडकर. या दादोबा पांडुरंग तरखडकरांनी शाळेची तपासणी घेतली. या तपासणीत प्रगती त्यांनी चांगली केलेली आपल्याला दिसली. त्या काळात शाळा तपासणीसाठी आपण त्याला शिक्षण विस्तार अधिकारी ADEI असं म्हणतो, ते तपासणी अधिकारी यायचे. शाळेची कशी प्रगती झाली याच्याविषयी त्या ठिकाणी तपासणी झाली. तपासणीत प्रगती चांगली दिसली. त्यानंतर शाळा बंद करत नाही, शाळा पुन्हा पुन्हा वाढतायत म्हणून शेवटचा पर्याय म्हणून महात्मा फुलेंना मारण्याचा कट तत्कालीन समाजामधील काही व्यक्तींनी केलेला आहे. त्यासाठी माथेफिरू आणि मारेकरी पाठवले. त्याच्यातला जो पहिला मारेकरी होता त्याचं नाव होतं धोंडीराम नामदेव कुंभार आणि दुसरा धोडे नावाचा रामोशी होता. महात्मा ज्योतिबा फुले मनन करत बसले होते, चिंतन करत होते आपले हे जे कार्य आहे हे कार्य कशा पद्धतीने पुढे चालवावं. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या देवाची वाद कमी केल्यानंतर तेवढ्यात त्या 2 प्रतिमा त्यांना दिसल्यात आणि त्यांना स्पष्ट विचारलं, तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मारण्यासाठी आलेलो. मला मारून जर तुमचा फायदा होत असेल तर तुम्ही मला जरूर मारा. या शब्दात महात्मा फुलेंनी त्यांना सांगितलं. पण माझं हे जे कार्य आहे या कार्यामुळे जो समाज बदलणार आहे याचा पण विचार करा. आणि त्यांचं महात्मा फुलेंचं ते तत्वज्ञान ऐकून ते मारेकरी निघून गेलेत. सांगण्याचं तात्पर्य एकच, महात्मा फुलेंनी जी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली होती तिला अनेक प्रकारचे अडथळे आणण्याचं जे काम आहे हे समाज व्यवस्थेने केले होते. सावित्रीबाईंनाही त्रास दिला, त्याच्यानंतर फुलेंना मारण्याचा सुद्धा विचार केला. आणि असा हा स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात पुण्यामध्ये घातला गेला. त्याच्यानंतर स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली. आज जर आपण बघितलं, मुलांपेक्षा मुली 12वीची परीक्षा असतो MPSC UPSCच्या त्या आघाडीवर दिसतात. स्त्रिया शिंचर असतात, मुलांसारख्या अभ्यासापासून मन लांबत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, मुली ह्या प्रथम आलेल्या दिसतात, मुली ह्या यश मिळवताना दिसतात. एवढंच नाही तर सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात. वास्तविक समाजाचे दोन्ही प्रमुख घटक आहेत, महिला आणि पुरुष. आज महिलांसाठी स्वतंत्र महाविद्यालय निघालेली. सांगण्याचं तात्पर्य एकच की महिला शिकायला लागल्यात. 6 मुलींपासून तर इथपर्यंत येईपर्यंत. आज सुद्धा तुम्ही महाविद्यालयाच्या मुलीच जास्त असतील, हाजेरीचं प्रमाण सुद्धा जास्त असेल. म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आणि त्याचा दृश्य परिणाम आपल्याला आज दिसतोय. म्हणून खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया जो आहे तो महात्मा फुलेंनी घातलेला आहे. दुसरी जी महत्वाची सामाजिक सुधारणा आहे, त्यांनी विधवा विवाह आणि बालहत्या प्रतिबंधक गृहाची निर्मिती केली होती. तत्कालीन विधवांचं जे जीवन होतं हे अपमानित पद्धतीचं होतं, अशुभ मानलं जात होतं. एखादी विधवा स्त्रीचं जर दर्शन झालं तर आपलं काम होणार नाही असं अशुभ मानलं जातं. आज सुद्धा समज आहे, रिकामा अंडा भरलेली स्त्री जर आपल्याला दिसली तर आपलं काम होणार नाही. काय अर्थार्थी संबंध आहे का? त्याचा नाही. एखादी विधवा स्त्री दिसली तर अशुभ मानलं जायचं, अपमानित होतं. त्यांनी चांगले कपडे वापरू नयेत. एवढंच नाही तर शुभ कार्यात सुद्धा सहभागी होऊ नये. आता तिचा काय दोष आहे? विधवा होणं हा कोणाचा दोष आहे का? परिस्थिती असते तशी.
परंतु तत्कालीन समाज व्यवस्थेत त्यांना अपमानास्पद वागवलं जायचं. तिची जन्मदात्री आई जी आहे ती सुद्धा तिला दूषणं द्यायची, तू नवरा गिळून बसलीस. नवरा गिळवण्याचा तिचा काही संबंध का नाही, पण तिला दूषणं दिली जायची. या प्रथेचा महात्मा फुलेंनी साकल्याने विचार केला आणि विधवांचे जे विवाह आहेत हे विवाहाची पद्धत त्यांनी सुरू केलेली आपल्याला दिसते. आणि 25 जुलै 1856 रोजी विधवा पुनर्विवाह कायदा पास झाला. मला वाटतं काल परवाची एक बातमी तुम्ही वाचली असेल. आत्ताचे जे शिव आहेत पवार साहेब, त्यांनी एक नाशिक चांगली योजना आणली होती. जे एकल पुरुष आणि स्त्री असतील त्यांची नोंदणी करायची आणि त्या ठिकाणी त्यांचे जे संबंध आहेत, विवाह संबंध आहेत, जुळून आणायचे. परंतु झालं उलट. 8,000 पुरुषांनी नोंद केली, 300 स्त्रिया होत्या. स्त्रियांची संख्या कमी होती. बघा, ही सुद्धा समाजामध्ये आज मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे तो कार्यक्रम पोस्टपोन करावा लागला, पुढे ढकलावा लागला, तरी सुद्धा काही लोक आले. सांगण्याचं तात्पर्य एकच, त्या काळात विधवा विवाह जे आहेत हे विधवा विवाह होत नव्हते. कायदा पास झाला आणि महात्मा फुलेंनी पुढाकार घेऊन रघुनाथ जनार्दन या विदुराचा विवाह नर्मदा विधवेशी लावून दिलेला होता. म्हणजे हे लावणं सुद्धा एक सुरुवात होती. आणि विधवा पुनर्विवाहाचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो महात्मा फुलेंनी केलेला आहे. आता ही पुढची जी गोष्ट आहे ती अजब आणि गजब आहे. आजही आपण आपल्या मनाला न पटणारी ती गोष्ट आहे. ती गोष्ट 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी सुरू केली होती. ती कोणती? 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केली होती. आणि त्या घरचा नंबर होता 385. पुण्यातील त्यांच्या घरचा नंबर होता. आणि संपूर्ण शहरात त्यांनी जाहिरात दिली होती की 385 नंबरचं जे घर आहे हे घर बाल हत्या प्रतिबंधक घर म्हणून या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. काय होती ही बाल हत्या प्रतिबंधक गृह? एखाद्या विधवेचं जर पाऊल चुकलं, ती जर गरोदर राहिली, त्या बाळाचं करायचं काय? अनेक गोष्टी अघटित त्या ठिकाणी घडतात. तर समाजामध्ये ही संस्था महात्मा फुलेंनी निर्माण केली. त्या स्त्रीने ह्या घरी यावं, बाळांत व्हावं आणि ते मूल तिला हवं असेल तर तिने घेऊन जावं, नाही तर या ठिकाणी ठेवून जावं. सांगा, अशी सुधारणा करणारा आज तरी कोणी आहे का? ज्याला गरज असेल त्याने बाळ घेऊन जावं, नाहीतर इथे ठेवून जावं. हे बाल हत्या प्रतिबंधक गृह त्यांनी निर्माण केलं. आणि तिथली जी शुश्रूषा आहे ही फुले आणि सावित्रीबाई स्वतः करत होते. आणि याच काळात महात्मा ज्योतिबा फुलेंना अपत्य नव्हतं. त्यांनी दुसरं लग्न करावं. अपत्य नसलेल्या माणसांना तशा पद्धतीने ऑफर दिली जाईल, इकडून तिकडून ऑफर देतात. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेस सांगितलं, मी दुसरं लग्न करणं मान्य आहे. जर पुरुषामध्ये दोष आला, त्या स्त्रीने जर म्हटलं तर तिने लग्न करावं, तुम्हाला पचेल का ते? स्त्रीमध्ये दोष आहे म्हणून पुरुषाने लग्न करावं. समजा पुरुषामध्ये दोष असला तर स्त्रीने लग्न केलं चालेल का? नाही. आणि ज्योतिरावांनी दुसरं लग्न नाकारलेलं आहे. त्या बाल हत्या प्रतिबंधक गृहामध्ये काशीबाई नावाची एक विधवा होती. ती बाळंत झाली. तिच्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं आणि ह्या यशवंतलाच महात्मा ज्योतिबा फुलेंनी दत्तक घेतलेले आहे. या यशवंतने पुढे लष्करातील जी वैद्यकीय सनद आहे
ही वैद्यकीय सनद मिळवलेली होती. तुम्ही जर पुण्याला कधी गेलात, AMFC आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे, तिथं हे सैन्य दलातले जे डॉक्टर्स आहेत, हे डॉक्टर्स त्या ठिकाणी तयार होतात. मला योगायोगाने एकाचा फॉर्म घेण्यासाठी तिथे गेलो. तिथं त्यांना फॉर्म भरायचा होता. ते महाविद्यालय मी बघितल्यानंतर आपल्या मेडिकल कॉलेजला काय करतात असं प्रश्न, आपली 4 सुद्धा धरतोय तिथे गेल्यावर आपण सुद्धा टाईट फाईट वागायला. सांगण्याचं तात्पर्य, ती वैद्यकीय सनद या यशवंतने मिळवली होती. आणि अशा पद्धतीने 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी विधवा पुनर्विवाह, त्याचबरोबर बालहत्या प्रतिबंधक गृहाची निर्मिती केली. सांगण्याचं तात्पर्य एकच, समाजामध्ये ह्या सुधारणा घडवण्याची त्या काळातली गरज होती आणि ती गरज ओळखून महात्मा फुलेंनी सामाजिक कार्य केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर सत्यशोधक समाज जो आहे, या सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली होती. 24 सप्टेंबर 1873 रोजी या सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. सत्यशोधक समाजाचा सभासद कोणालाही होता येत होतो. कुठल्याही जातीपातीची अट नव्हती. शपथ घेताना फक्त खंडेरावाचं जे बेलपत्र आहे, हे बेलपत्र हातात घ्यायचे आणि शपथ घ्यायची की मी आजपासून सत्यशोधक समाजाचा सभासद होतोय. सर्व जातीचे सभासद त्या ठिकाणी होत होती. या सत्यशोधक समाजाची जी तत्व आहेत, ती तत्व आपण जर अभ्यासली तर किती उदार हेतूने या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती हे आपल्या लक्षात येईल. ईश्वर एक आहे, सर्वव्यापी आहे, तो निर्गुण निराकार आहे. दुसरं जे तत्व होतं, ईश्वराची भक्ती करण्याचा सर्वांना अधिकार आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा सर्वांना अधिकार आहे, त्यांना मध्यस्थाची गरज नाही. कारण तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये मध्यस्थाशिवाय पूजा अर्पण केली जात नव्हती. मध्यस्थाशिवाय पूजा होत नाही. तरी सुद्धा आजही ब्राह्मणाशिवाय आपण सत्यनारायण पूजा, ब्राह्मणांशिवाय लग्न लावत नाही. बघा, ही समाज व्यवस्था जी आहे, छत्रपती शाहू महाराजांनी प्रयोग केले होते. मराठा लोकांना ब्राह्मण तयार केले होते आणि तशा पद्धतीने सत्यशोधक समाज पद्धतीने जे विवाह होते, हे विवाह लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर तिसरं जे तत्व होतं, कोणीही जातीने श्रेष्ठ नसून गुणांनी श्रेष्ठ आहे. म्हणजे आपल्या कार्यकर्तृत्वानेच प्रत्येकाने श्रेष्ठत्व मिळवायचं आहे. त्यानंतर समाजकार्यामध्ये अनेक कार्य त्यांनी केलेली होती. शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी केली होती. त्यांचं प्रसिद्ध पुस्तक म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड. या शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये 5 प्रकरण आहेत. या 5ही प्रकरणामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे, शेतकऱ्याला कसं शोषण होतंय, या सर्वांचं वर्णन शेतकऱ्यांचा आसूडमध्ये केलेलं. शेतकऱ्यांचा आसूड हा स्वतंत्र विषय आहे. फक्त शेतकऱ्यांचा जी चळवळ आहे, या चळवळीत त्यांनी हे शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे 3 प्रकार पाडले होते. या शेतकऱ्यांच्या आसूडमध्येच शेतीवर उदरनिर्वाह करणारे कुणबी, आता जे आंदोलन चालू आहे बघा, कुणबी सर्टिफिकेट मिळवा. त्याच्यानंतर शेती आणि बागायत करणारे माळी, दोन्ही करून गुरेढोरे चालणारे धनगर. शेती करायची आणि गुरेढोरे धनगर, अशा 3 जाती त्यांनी संबोधलेल्या आहेत. 1877 मध्ये महाभयंकर असा दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये 2000 लोकांना 9 महिने त्यांनी जेवण दिलेलं होतं. आता या दुष्काळाची आठवण झाली म्हणून सटाण्याचे जे देव मामलेदार आपण समजतो, तसाच दुष्काळ तिथेही पडला होता. त्यावेळेला
असणारी जी ट्रेझरी कचेरी होती, या कचेरीमध्ये असणारे जे पैसे होते ते त्यांनी सर्व गोरगरिबांना वाटले. आणि गोरगरिबांना वाटल्यानंतर जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना समजलं, त्यावेळेला त्यांनी त्या कचेरीची तपासणी केली तर पैसे बरोबर निघाले. देव मामलेदार साहेब. आता पैसे काही आपोआप येणार नाहीत, परंतु त्या प्रकरणावर त्यांना देव समजला. तर असा मला वाटतं पूर्ण भारतात असा कोणी मामलेदार नसेल त्याच्या निमित्ताने यात्रा नाही. आता त्याच्या मागचं खरं सत्य मी तुम्हाला सांगतो. अधिकारी आल्यानंतर तिजोरीमध्ये तर पैसे पाहिजेत. त्यावेळेला ठेंगोड, मुल्लेर या ठिकाणी जे देशमुख होते, या देशमुखाकडून ते पैसे घेतले आणि त्या ठिकाणी ते घेतले. हे संशोधन आहे. हे आज जगाला माहिती नाही. आपोआप पैसे येतील का? नाही, शक्यच नाही. आपोआप पैसे येणं शक्य नाही. पण त्या ठिकाणी आजही ते देव रूपाला प्राप्त झाले. सांगण्याचं तात्पर्य एकच, महात्मा फुलेंनी सुद्धा, ते कॉन्ट्रॅक्टर होते स्वतः, या कॉन्ट्रॅक्टच्या पैशामधून 2000 लोकांना त्यांनी 9 महिने जेवण दिलं. त्याच्यानंतर 11 मे 1888 रोजी मांडवी या ठिकाणी कोळीवाडाचं सभागृह होतं. या सभागृहात दीनबंधू आपलं वंडेकर, राव बहादूर वंडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली. म्हणजे फुलेही नव्हते, नंतर महात्मा ही पदवी त्यांना मिळाली. त्यांचे जे ग्रंथ आहेत, पहिला ग्रंथ गुलामगिरी. गुलामगिरीची पद्धतीविरुद्ध अमेरिकेमध्ये काळा गोरा भेद मानला जात होता. तशाच पद्धतीने कनिष्ठ जातीचा, वरिष्ठ जातीचा हा जो भेदभाव मानला जातो त्याला आपण गुलामगिरी असं म्हणतो. माणसाने माणसाशी माणसासारखं न वागता समोरच्याला गुलाम म्हणून वागवणं ही गुलामगिरीची पद्धत होती. त्या गुलामगिरीवर ग्रंथ लिहिलेला आहे. दुसरा ब्राह्मणांची कसब. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, दीनबंधू हे वर्तमानपत्र त्यांनी चालवलं होतं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजींचा जो पोवाडा आहे, सुप्रसिद्ध पोवाडा सुद्धा त्यांनी रचलेला होता. महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अजून बरंच बोलता येईल, परंतु प्रत्येक ठिकाणी मर्यादा असतात. या सर्व मर्यादा ओळखून मी अशा समाजसुधारकांना प्रणाम करतो आणि इथंच थांबतो. मला या ठिकाणी बोलवलं आणि तुम्ही आपण समवयस्क, माझ्यापेक्षा ज्येष्ठ ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचा ऋण मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदम चाचणी पडेल त्याचा आवाज सुंदर अशी चरित्र तुम्ही आमच्या ज्येष्ठांच्या समोर जरी माहिती असलं तरी पण त्याची उजळणी आणि प्रॅक्टिकल इतकं सुंदर केलंय. सर आपल्या समोर गर्दी नाही म्हणजे गर्दी माझं निरीक्षण आहे. एक गर्दी नसून गर्दी आहे. जे 500 लोक जरी असले त्यांचा जो परिणाम होणार नाही, पण ह्या 5 लोकांवरती किंवा 15 लोकांवरती जो परिणाम होतो समाजामध्ये खूप मोठा फरक होईल. तेव्हा आपलं खूपच चांगलं अभिनंदन करतो. बरोबर बोलणारे पाहिजे असं. शिंदे सर अध्यक्ष भाषण व्हायचे अजून विसरू नका. मी अध्यक्ष पद्धत विसरून घे. गुल खिले गुलशन खिले, गुल खिले गुलशन खिले और खिले गुलदस्ते. आप सभी को मित्तल का नमस्ते. साथियों, जैसा कि हम देख रहे हैं कि ज्योतिबा राव फुले इस स्पेशल यानी खास विषय के ऊपर आज जो वक्ता यहाँ पर हमें लाभान्वित हुए, उन्होंने फुले से मतलब गोरे से फुले और फुले से महात्मा, इतने लंबे जो यात्रा थी, हमें कुछ ही मिनटों के अंदर बड़े ही सुंदर तरीके से कराई और हमें इस चीज के ऊपर
ज़्यादा से ज़्यादा प्रकाश डालने की उन्होंने कोशिश की। आज जो भी हम प्रगति के ये फूल देख रहे हैं वो केवल ज्योतिबा फुले एवं उनकी पत्नी सावित्रीबाई फुले इनकी महान कृपा का एक प्रथम दर्शन है। जैसा कि कहा जाता है कि हर सफल पुरुष के पीछे एक स्त्री होती है, और मैं तो ये कहूँगा सफल का बल वो स्त्री ही है जिन्होंने महात्मा फुले जी को यानी ज्योतिबा राव जी फुले को महात्मा फुले बनाया। ये सब चीज़ों में समता विषमता को नष्ट करते हुए उन्होंने जो समता लाए, समता ममता और क्षमता, इन तीनों त्रिवेणियों के सुनहरे संगम से जो समाज का विकास किया है, समाज को सुधारा है, निखारा है, संवारा है, उसके लिए हम कितना भी उनका बखान करें तो गागर में सागर भी नहीं भरी जाए। उन सब के लिए हम दिल से नमन करते हैं। और हर वर्ष यह महात्मा विद्या मंदिर संचालित जो आर्ट्स साइंस कॉमर्स कॉलेज है, हम बुजुर्ग लोगों को यहाँ पर बुलाकर और व्याख्यान माला आयोजित करते हैं। उन सब के लिए भी तहे दिल से धन्यवाद। और सबसे बड़ी बात तो यह है कि हमारे बिरारी सर, डॉक्टर बिरारी सर ने बहुत ही सुंदर तरीके से, बहुत ही आसान तरीके से, हर आदमी जैसे कि मानो सपने में खो गया हो, इतने सुंदर तरीके से महात्मा जी का हमें जो वर्णन किया है, उसके लिए मैं हमारे दोनों जो योला के सफल वरिष्ठ ग्रुप हैं, जिन्हें देखकर तो मैं तो ये कहूँगा कि नौजवान वरिष्ठ ग्रुप, हम दादा साहब की तरफ देखते हैं, दाभाड़े सर की तरफ जब देखते हैं तो हमें बड़ा आधार मिलता है, बड़ी प्रेरणा मिलती है कि 93 इयर्स होने के बाद भी, या 91 जो भी है, इतनी उम्र होने के बाद भी उन्हें कोई बुजुर्ग कह ही नहीं सकता। उन्हें कोई भी कहेगा तो नौजवान बुजुर्ग, ये नौजवान शब्द लगाना ही पड़े। ठीक वैसे ही यहाँ पर जो भी श्रोता बैठे हैं, हमारे प्राध्यापकगण जो कि हमारे देश के नव निर्माण में 4 नहीं, मैं तो कहूँगा 40 चांद लगाने वाले, और लगाते हैं, क्योंकि नई पीढ़ी को जन्म देते हैं, नई पीढ़ी को जन्म देते हैं। इससे तात्पर्य मेरा ये है कि नई पीढ़ी को वो शिक्षा के दौर में लेके जाते हैं, जिससे हमारे भारत का भविष्य संवरे। इसी प्रकार से मैं आप सभी लोगों को नमन करता हूँ और आज की इस कार्यक्रम की सफलता के लिए आप सभी को धन्यवाद देता हूँ और मेरी वाणी को विराम देता हूँ। और अंत में सिर्फ शायर बोलता हूँ कि दुआ ये दिल से मेरी हर दिल से दुआ ये हो जाए, दुआ ये दिल से मेरी हर दिल से दुआ ये हो जाए। महात्मा फुले जी भी खुश होंगे अगर समाज में थोड़ा सुधार और आ जाए। धन्यवाद। धन्यवाद सर। आज सरांनी पूर्वीचा समाज कसा होता आणि महात्मा फुले यांचे विचार तसेच त्यांचे समाज जीवन कसे होते याबद्दल आपल्याला जी माहिती दिली, त्याला महाविद्यालय परिवारातर्फे मी त्यांचे कौतुक करतो किंवा त्यांचे आभार मानतो। यानंतर आपले जे कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आहे त्यांना मी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो। आमची तकलीफ कमी झाली। आज व्याख्यानमालेचं हे दुसरं पुष्प हुंडलं जात आहे आणि या दुसऱ्या पुष्पामध्ये अध्यक्षाचं बहुमान मला मिळाला, याबद्दल मी प्रथमतः या व्याख्यानमालेचे जे सूत्रधार आहेत चौधरी सर आणि धनगर मॅडम, शिंदे मॅडम यांचं अभिनंदन करतो। कला आणि वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य गमे सर त्यांचे सहकारी दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित करतात। या व्याख्यानमालेचा उद्देश असा आहे की ज्येष्ठांना काहीतरी प्रबोधन व्हावं, आरोग्य, सामाजिक जाणीव याबद्दल। आता काल सुंदर योगासनावर भाषण होते, अतिशय सुंदर व्याख्यान झालं त्यांनी, आणि आज बिरारी सरांनी अतिशय उत्तम व्याख्यान दिलेलं आहे। उद्या पण व्याख्यान आहे। उद्या कोण आहे मॅडम? रसाळ सर आहे। तर याचा आपण लाभ घेतला पाहिजे।
खरं म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे, परंतु आपले ज्येष्ठ थंडीमुळे गारठले की काय असं वाटतं. थंडी काही फारशी नाहीये. वारंवार फोन करून सांगितला, मेसेजही टाकले, तरी सुद्धा ते घराच्या बाहेर पडतच नाही. खरं म्हणजे थोडीशी आत्मीयता लागते, उत्साह लागतो. आणि या वयामध्ये आता दादांचं वय 91 वर्ष आहे. आम्ही त्यांना नेहमी, मी तर म्हणतो देवानंद आहे ते आमच्यावाले, सदाबहार. तर नेहमीच आजच असं व्यक्तिमत्व असं नाही, तुम्ही कुठे कोणत्याही कार्यक्रमामध्ये असू द्या, अशाच प्रकारचे त्यांचं व्यक्तिमत्व असतं. एरंडगावला मागच्या वर्षी मला तर आमंत्रित केलं होतं त्यांना हायस्कूलमध्ये. ते मुलं आणि शिक्षक येण्याच्या अगोदर तिथं हजर होते, पण टायमाला खूप अंधेर असतात ते. तर असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहवासामध्ये आम्ही तयार होतो आहे. आम्हालाही त्यांच्या सहवासामध्ये थोडंसं चालना मिळालेलं आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे सरांनी आणि वक्ते अतिशय छान मिळाले आपले, त्यांनी खूप चांगलं प्रबोधन केलेलं आहे. तर माझी एक विनंती आपल्या सर्वांना, का एकाशी एक जोडण्याचा प्रयत्न करा. आपले ज्येष्ठ असेल ना, आपल्या शेजारचे असेल, आपले मित्र असतील, तर उद्या त्यांनाही घेऊन या. म्हणजे आणि झोपेतून उठवा, त्यांना हलवून लागेल, लवकर या म्हणे, आजच्या दिवस उठा, थोडं लागत स्वेटर वगैरे घालून या, पण संख्या वाढू द्या. दादांनी जरी सांगलं गर्दी नसती, पण गर्दी, आता गर्दी थोडी पाहिजेच नव्हतं. हे 10-5 लोक आपण. आणि विशेषतः आपल्या येवल्यामध्ये आता सर 3 संघ आहे, ज्येष्ठ नागरिक संघ 3 संघ स्थापन झाले. पहिला प्रथम जो संघ होता तो स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ एकमेव संघ होता. नंतर आमच्या दाभाडे सरांनी आमचा दुसरा संघ स्थापन केला, श्री राम ज्येष्ठ नागरिक संघ. आणि आम्ही तिसरा संघ स्थापन केला, श्री गुरुदेव दत्त ज्येष्ठ नागरिक संघ. तर ते काल आलेले होते, पण आज ते आलेले नाही. त्यांना मी आजही फोन केला होता की तुमचे 2-4 लोक कमीत कमी या. म्हणजे आपल्या येवले शहरामध्ये जे 3 ज्येष्ठ नागरिक संघ आहे, 3 ज्येष्ठ नागरिक संघाचे कमीत कमी 40 ते सभासद पाहिजे, 10-10, 5-5 झाले तरी. परंतु अतिशय उपस्थिती कमी आहे. तेव्हा मी तुम्हाला फक्त एकच विनंती करेल का उद्या त्यांना अजून आपल्याबरोबर 1-2 जण बरोबर जोडून ज्येष्ठ नागरिक आपले मित्र घेऊन या आणि अधिक शोभा वाढवा. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. संयोजकांना मी धन्यवाद देतो आणि अतिशय सुंदर बिरारी सरांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. बोलायचं प्रमुख वक्ते सर्व घोषणारी आज सरांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण बहुतेक या ठिकाणी शिक्षक आहेत, सर्व सगळे सुशिक्षित आहोत, सगळ्यांना या गोष्टी झालेल्या आहेत, माहिती आहे. परंतु जो उजाळा म्हणतो, तो उजाळा त्याने आपल्याला दिला आणि आपली ज्ञानशक्ती ती जागृत केली. तर अशा हे कार्यक्रम जे होत असतात, मला स्मित सरांनी सांगितलं की या कार्यक्रमामुळे आपल्यामध्ये एक चालना मिळते आणि प्रत्येकाचा व्यासंग असतो. वक्तृत्व कला आहे, नृत्य कला आहे, गायन कला आहे, सरांनी गीत गायले म्हणजे प्रत्येकाच्या अंगामध्ये जी कला आहे, जे सुप्त गुण आहे, ते आपण या वयात सुद्धा दाखवायला काय हरकत नाही. ते आपण आपले सुप्त गुण जर जागृत केले तर आपल्यातली शक्ती जास्त प्रभावी होते आणि आपण आनंदी राहू शकतो. आता दाभाडे सरांचे 91 हे सांगितलं, ते कशामुळे, तर त्यांच्या प्रत्येकामध्ये ते जे सुप्त गुण असतात, जी कला असते, ती कला जर त्याने जोपासली, ती वृद्धिंगत केली, तर त्याच्यामध्ये त्याला आनंद मिळतो. आणि इतर संसाराच्या ज्या व्याप्ती असतात, आपण सगळे संसारातून अलिप्त आहोत, कळत आपल्या जबाबदाऱ्या तेवढ्या राहिलेल्या नाही. तर त्या दृष्टीने आपल्यामध्ये ज्या कला आहेत, ज्या आपल्याला जो व्यासंग आहे, तो आपण जपला पाहिजे. आणि अशा दृष्टीने आपल्याला त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त उपस्थिती अशा राहिलो तर आपल्याला ज्ञानात भर पडते. आता गाडगे महाराज हे नाव खूप छान दिलेलं आहे, गाडगे महाराज नागरिक व्याख्यान महाराज. तर गाडगे महाराजांनी म्हणजे ह्या साधू संतांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्याला आदर्शच आहेत ना. आता महात्मा फुलेच्या बद्दल जर सांगितलं तर तो काळ कसा होता, त्या काळात त्यांनी किती त्रास केला आणि अशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन. आता हे जे सर आहे ते आपले व्हायचे, आपल्या समाजच आहे ते, परंतु त्यांनी व्यासंग जपला. ऐतिहासिक म्हणजे इतिहासाच्या त्यांनी ज्ञान प्रवृत्त करून
व्याप्त करून आणि त्या ज्ञानाचा विकास करण्यासाठी त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी परीक्षा होतात, आम्हाला व्याख्याते नेतात. तर अशा प्रकारे ज्याच्या अंगात जी कला आहे ती कला त्यांनी प्रदर्शित केली पाहिजे. आणि सरांनी अतिशय सुंदरपणे सगळ्या अगदी रूपरेषा त्याची ती आखली, ती छान सांगितली. तो काळ आहे, आजचा काळ जर बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेची चालीरीती, आजची चालीरीती, आपल्यात झालेला बदल आणि ह्या सामाजिक बदलामुळे किती क्रांती झालेली आहे. म्हणून त्यांना क्रांती म्हणतात. महात्मा फुले त्यांनी त्यावेळी किती त्रास काढला असेल. आपल्याला सगळं आपण जे पहिले लहानपणी शाळेत शिकलेलं आहे त्याचा उजाळा झाला आणि आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये जी कला आहे ती कला प्रत्येकाने जपावी, आनंद घ्यावा आणि असं सामुदायिक कार्यक्रमात जास्तीत जास्त उपस्थिती ज्येष्ठांनी घ्यावी, उपस्थिती असावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि आमचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. सरांनी छान सांगितलं की एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी पद्धती सांगितल्या. उत्कृष्टपणे जरी त्यांनी केलं त्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना आता काही कोण बोलायचं आहे का? डॉक्टर सरांचं कौतुक करावं सांगते. बँकेमध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये होतं सर. शिक्षकी पेशामध्ये ज्या लोक आहेत ते त्यांना बोलण्याचा धंदा जातो. कारण वारंवार म्हणजे लेक्चर वगैरे भाषण हे आपली सवय झालेली असते. परंतु बँकेत काय असेल बँकेमध्ये केलं त्यात सर्व पैशांचे खेळ असतात. ते कमी बोलतात आणि जास्त व्यवहार करतात. परंतु हे सगळं जपता येत नाही. आणि अतिशय प्रकारे सुंदर असते. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. सर, एक विनंती आहे. आम्हाला ज्येष्ठांना थोडस उशिरा करायला लागतं बोलायचं. हो सर. नाही नाही, सांगतो ना, म्हणजे मी माझ्यावर सांगतो. मला थोडंसं वाटतं, परंतु अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं कोणी सोडू नये असं एक आपणच केलेलं नाही. कारण कसं आहे की बोलायचं सगळ्यांना मग अगोदर मलाही बरं वाटेल की ऐकायला, जसं वाणी सरांनी सुंदर विवेचन केलं. अजूनही काय वाटलं असेल की आपण काही करावं, परंतु अध्यक्षांच्या भाषणाच्या अगोदर आपल्याला काय, आणि ती आपण विनंती करा कोणाला बोलायचं असेल तर बोला, नाही तर अध्यक्षी भाषण होणार आहे. म्हणजे आम्हाला कोणाला टेप लागेल आणि आपल्याला बोलायचं असतं. छान बोलले, आता इथं अगोदर छान बोलले, खूप छान बोलले. अगोदर तुम्ही बोलले असते आणि धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचा गोड भाग म्हणजे आभार प्रदर्शन. मी आभार प्रदर्शनासाठी आमचे प्राध्यापक मित्र बावळ सर यांना मंचावर निमंत्रित करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, बैशाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्रायोजित संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आज ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, प्रसिद्ध व्याख्याते, विचारवंत माननीय डॉक्टर अभिमान बिरारी सर यांनी सुंदरपणे गुंफलेला आहे. आदरणीय मित्तल सरांच्या भाषेत सांगायचं झाल्यास, गोरे ते फुले, फुले ते महात्मा, हा जो काही सुंदर प्रवास त्यांनी आज आपल्याला त्यांच्या व्याख्यानामधून घडवून आणलेला आहे. आणि महात्मा फुलेंचं भारताच्या सामाजिक सांस्कृतिक उत्थानामध्ये जे काही योगदान आहे ते योगदान त्यांनी पुनश्च एकदा या ठिकाणी सुंदर पद्धतीने अधोरेखित या ठिकाणी केलेलं आहे. मी आदरणीय अभिमन बिरारी सर, डॉक्टर अभिमन बिरारी सर यांचं महाविद्यालयाच्या वतीनं, बैशाल शिक्षण विभागाच्या वतीनं आणि श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ तथा स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थितांच्या वतीनं मी त्यांच्याप्रती खूप धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्याप्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, हे व्याख्यान या ठिकाणी संपन्न झालं, ते श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय सचिव माननीय श्री कृष्णा शिंदे सर यांच्याही प्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रसंगी मंचावर उपस्थित असणारे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे माननीय राजेंद्र आहेर सर समोर उपस्थित आहेत. मंचावर उपस्थित असणारे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे माननीय वाणी साहेब यांच्याही प्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन उपस्थितांना केलेलं आहे. या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर,
यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे मी सर्वांचा नामोल्लेख टाळतो. मित्तल सरांच्याही प्रति धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. उपस्थित असणारे सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक, या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ज्यांची मुख्य भूमिका आहे ते वैशाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह माननीय डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम, यांच्या प्रति मी धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते प्राध्यापक डॉक्टर कल्पेश कसबे सर, आमचे सहकारी कसबे सर, यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं, अगदी तांत्रिक सहाय्य असेल, फोटोग्राफी असेल, अशा सर्वांच्या प्रति मी धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय दाभडे गुरुजींचं नाम माझ्याकडून राहून गेलं. दाभडे गुरुजींच्याच खरं तर मार्गदर्शनाखाली म्हणजे मी या ठिकाणी मागच्या 3 वर्षापासून जॉईन आहे आणि मागच्या 3 वर्षापासून या प्रक्रियेमध्ये असतो. आदरणीय दाभडे गुरुजींचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला या व्याख्यानमालेसाठी, या कार्यक्रमासाठी लाभत असतं. म्हणून आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय दाभडे गुरुजींच्याही प्रति मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण पुन्हा उद्याच्या व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा अशी एक विनंती करतो. आणि हा अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. सर्वांचे पुनश्च एकदा खूप धन्यवाद.